श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. आज आपण श्री नवनाथ कथा भक्तिसार अध्याय 27 घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. या अध्यायामध्ये मुनिवेशधारी दत्तात्रेयाने तहानलेल्या भर्तरीसाठी अरण्यात सरोवर निर्माण केले. ते कसे निर्माण केले ते आपण या 27व्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. या अध्यायाची फलश्रुती आहे हरवलेली वस्तू मिळेल, गेलेला अधिकार परत मिळेल. त्यासाठी असे अध्याय ऐकत चला आणि पाहत चला. तर चला तर मग आपण अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभौम नमः, श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ. अवंती नगरात भर्तरी आणि विक्रम चौकीवर जकात वसुलीचे काम करीत असत. भर्तरी विक्रमाबरोबर त्याच्या घरीच जेवायला आणि राहायला असे. त्या काळी अवंती येथे शुभ विक्रम नावाचा राजा राज्य करीत होता. राजा म्हणाला, प्रधानजी, राजकन्या सुमेधा उपवर झाली आहे. सुमंत म्हणाला, आपल्या परंपरेप्रमाणे हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला आपण जावई करून घ्या. दुसऱ्या दिवशी शृंगारलेला गजराज मुख्य मार्गावरून वाजत गाजत निघाला. त्याच्या सोंडेत एक सुंदर पुष्पमाला होती. सुमेधावतीच्या मनात मोठीच खळबळ उडाली होती. हत्ती अगदी वेशीपर्यंत गेला आणि सोंड खाली करून त्याने विक्रमाच्या गळ्यात माळ घातली. सर्वत्र जय जयकार झाला. विक्रम तर भांबावून गेला. भर्तरीने त्याला प्रेमाने मिठी मारली. राजा व प्रधान आणि इतर मंत्री विक्रमाभोवती जमा झाले. राजाकडे पाहता पाहता विक्रमाने पटकन खाली वाकून राजाला नमस्कार केला. राजाने त्याचे नाव विचारले. तो म्हणाला, विक्रम. मग मोठ्या समारंभाने विक्रमाला राजमंडपात नेण्यात आले. तिकडे भर्तरी धावतच घरी गेला व त्याने विक्रमाच्या आईला व वृद्ध झालेल्या कर्मठाला सर्व प्रकार सांगितला. आता आपल्याला राजवाड्यात जावे लागणार असे ओळखून त्या बिचाऱ्या कुंभाराने जरा बऱ्यापैकी कपडे घातले. राजाने जेव्हा विक्रमाच्या जातीची चौकशी केली तेव्हा कर्मठाने सांगितले, महाराज, विक्रम माझा मुलगा नाही. सत्यवती ही सत्यवर्मा महाराजांची कन्या मथुरेची राजकन्या आहे. तीच त्याची आई, म्हणजे विक्रम राजघराण्यातलाच आहे. होय, आणि सत्यवती यांचा विवाह होण्यास मीच निमित्त झालो. पण या सभेत हे सर्व सांगत न बसता असे म्हणून कुंभार क्षणभर थांबला. आता चला निवांत बोलू. राजाने प्रधानास खुणावले. कर्मठाने त्या सज्जन कुंभाराने राजाला सर्व कथा स्पष्ट सांगितली. तेव्हा प्रजाजन आता काही संशय घेणार नाहीत हे समजून राजाला हर्ष झाला. विक्रमाला जावाई करून घ्यायचे आता त्याने जाहीर करून टाकले. कर्मठासह शुभविक्रम व त्याचा सुमंत प्रधान मथुराधिपती सत्यवर्मा यांच्याकडे गेले. सत्यवर्मा म्हणाला, सत्यवती ही आपली मुलगी व विक्रम हाच आपला नातू आणि सुरोचन गंधर्व हाच त्यांचा पिता. हे सर्व त्याने शुभविक्रमाला सांगितले. त्यावेळी पूर्ण संशय फिटला. राजा अवंतीला परत निघाला. सत्यवर्माही अवंतीला आला. त्या दोघांनी सत्यवतीची भेट घेतली तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला. मथुरा नगरीचे राज्य सत्यवर्माने विक्रमाला दिले. विक्रमाचा राज्याभिषेक झाला आणि सुमेधावतीचा त्यांच्याशी विवाह झाला. भर्तरीला विक्रम विसरला नाही. त्याने भर्तरीला युवराज पद दिले. मथुरा व अवंती या दोन्ही पुण्यनगरीवर विक्रम राजा राज्य करू लागला. त्यानंतर काही दिवसांनी सुमंत प्रधानाला वाटले, विक्रमाचा भाऊ की मित्र भर्तरी मोठा गुणी आणि तरुण आहे. युवराज पदही त्याला मिळाले आहे. त्याला आपली स्वतःची मुलगी पिंगला द्यावी आणि आपला जावाई करून घ्यावे. हा बेत सर्वांना पसंत पडला. पण भर्तरीची जात कोणती हा प्रश्न उद्भवला. त्यावर भर्तरी म्हणाला, मला जयसिंग व रेणुका या भाट दाम्पत्याने लहानाचे मोठे केले. पण माझा जन्म गुहेमध्ये भर्तरी पात्रात झाला आहे. मी कोणत्याही स्त्रीचा पुत्र नाही. माझा पिता मात्र सूर्य अर्थात मित्र वरुण हाच आहे. अगदी बालपणी मला हरणीने वाढवले. मला पशुपक्ष्याची भाषा येते. जयसिंह व रेणुका यांच्या वाटेत चोरांनी घात केला. त्यानंतर विक्रम मला घेऊन आला व मला भाऊ मानू लागला. आपली जन्मकथा खरी आहे हे सिद्ध करून दाखवण्यासाठी भर्तरी प्रसादाच्या अंगणात उभा राहिला. त्याने आव्हान केले, हे मित्रा वरुणा, मी खरोखरच आपल्यापासून जन्मलेला आहे असून सुमंत प्रधानाला दर्शन देऊन खरे काय ते सांगा. तो हात जोडून डोळे मिटून ध्यान करीत उभाच राहिला. सूर्याला आपल्या पुत्राची हाक ऐकू आली.
तो अंतराळापर्यंत खाली उतरला. त्याने सौम्य रूपाने प्रधानाला दर्शन दिले. तो दिसू लागताच सुखदायक वारे वाहू लागले. प्रधानाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याला सूर्याचे प्रत्यक्ष मनुष्य रूपात दर्शन घडले. हे सुमंता, सूर्य बोलू लागला, भर्तरीचा देह मीच, माझ्या अंशापासून तो उत्पन्न झाला आहे. याबाबत शंका घेऊ नकोस. प्रधान म्हणाला, मी माझी कन्या पिंगला तुमच्या पुत्राला देत आहे. लग्न सोहळ्याला स्वतः आला तर लोकांच्या कुशंका उरणार नाहीत. छे सुमंता, पृथ्वीवर माझी दाहकता कोणालाच सहन होणार नाही. सुरोचन गंधर्वाला लग्नासाठी पाठवीन आणि विवाह होताना देवताकडून पुष्पवृष्टी करवीन. त्यामुळे सर्वांची शंका फिटेल. असे प्रधानाचे समाधान करून सूर्य अंतर्धान पावला. पिंगलेचा विवाह सोहळा मोठ्या थाटात झाला. सुरोचन गंधर्व सीमंत पूजनापासून आला. मंगलाष्टके म्हणताना आकाशातून पुष्पवृष्टी झाली. गंधर्व सत्यवतीला भेटला तेव्हा तिचा आनंद काय वर्णावा हे शब्दात सांगता येत नव्हते. भर्तरी व विक्रम हे दिव्य देहधारी महात्मे आहेत याचा प्रत्यय घेऊन मथुरा अवंती राज्यातील सर्व प्रजाजनांना आनंदाचे उधाण आले होते. पिंगला व भर्तरी परस्परावर अनुरक्त होतीच. भर्तरीला पिंगलेशिवाय चैन पडत नसे. या मायमोहानेच त्याच्या मुख्य कार्याला मोठा व्यत्यय येत होता. सूर्यदेव याच गोष्टीचा विचार करू लागला. भर्तरी एकदा अरण्यात शिकारासाठी गेला असताना त्याला पाहून सूर्य मनाशी म्हणू लागला, माझा एक पुत्र अगस्ती आणि हा दुसरा भर्तरी. अगस्ती कुठे नि हा कुठे? त्याने साधना केली, पण हा भर्तरी मात्र विलासात गुंतला आहे. यासाठी काय उपाय करावा? सूर्याने पृथ्वीवर येऊन दत्तात्रेयांना आपली चिंता सांगितली. भगवान दत्तात्रेय म्हणाले, मित्रा, योग्य वेळ येताच भर्तरीला त्याच्या कल्याणाचा व जगाचे कल्याण करण्याचा मार्ग मी नक्की दाखवीन. एकदा भर्तरी सैन्यासह अरण्यात गेला असता अकस्मात एक युक्ती करून भगवान दत्तात्रेयांनी भर्तरीला भेट दिली. त्याला योग्य तो बोध केल्यावर भर्तरीने 12 वर्ष संसार करायचा व मग संन्यास घ्यायचे कबूल केले. भर्तरीला आपण कोण आहोत याची त्यांनी जाणीव करून दिली. अशा प्रकारे श्री नवनाथ कथा भक्तिसार अध्याय 27 समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ.